आकाचा आका धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिमंडळात बाहेर निघत नाही तोपर्यंत ह्या राज्यामध्ये मराठ्याच्या औलादीनं अजित पवारला महाराष्ट्रात फिरू दिलं नाही पाहिजे। मी काय म्हणतो लक्षात आलं ना? जोपर्यंत ह्या धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत ह्या राज्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना फिरू दिलं नाही पाहिजे। बरोबर आहे ना? परत एकदा विचारतोय, ह्या स्टेजवरून आपण घेतलेले जे आंदोलन आहेत ते सक्सेस झालेले आहेत। जोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा अजित पवार घेणार नाही तोपर्यंत अजित पवारला राज्यात फिरू द्यायचं का नाही? जर अजित पवार फिरत असेल, जोपर्यंत राज्यात अजित पवार असा फिरत असेल तर आपण बांगड्या भरून फिरलेलं बरं, नुसतं आंदोलन आणि रोडवर फिरायचं। मी काय करतोय? आंदोलन करतोय। मी काय करतोय? रोडवर उतरतोय। आता अजित पवार आणि धनंजय मुंडे तुमच्या माझ्या नाकावर टिचून राज्यात फिरतोय। मग केलं काय पाहिजे? आपण हातात दोन दगड घेऊन त्या लोकांना अडवलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या औलाद आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलेल्या औलाद आहे। जोपर्यंत आपण सांगत नाही तोपर्यंत अजित पवारला राज्यात फिरू दिलं जाणार नाही, हे जाहीरपणे माझं सांगणं आहे। आकाचा आका घरी बसला तरच त्या आकाला सजा होईल, नाहीतर त्या आकाला सजा होणार नाही। मित्रांनो, महिला भगिनींना माझं विनंती आहे की जोपर्यंत आपण प्रत्येक आंदोलनात जातो, पाठीमागे एकदा संजय राऊत म्हणलं होतं, आपल्याला आठवतं का? मुकाम मोर्चा। एकदा मी संजय राऊत बसतो त्याला विचारलं कशासाठी म्हणला, तर तुम्ही मुकाकुटवर घे मोर्चा होताय म्हणून मी म्हणलो। म्हणला कधी तुम्ही रोडवर तिकडे घेऊन उतरताय? त्याचा अर्थ वेगळा झाला। तसं आपण मराठा समाजानं येणाऱ्या काळामध्ये ह्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला, त्याचा आकार हा उपमुख्यमंत्री अजित पवार आहे, त्याला जोपर्यंत आपण राज्यात फिरू देणार नाही तोपर्यंत त्याला कळ लागणार नाही, आणि कळ लागले नाही तोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा तो घेणार नाही। त्यामुळे सगळ्या मराठा समाजाला विनंती आहे, परत एकदा एक मराठा, एक मराठा, ह्या पंढरीच्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगा, आपण अजित पवारला फिरू द्यायचं का? ह्या धनंजय मुंडेचा राजीनामा कोणी देणार आहे? अजित पवार घेणार आहे। त्यामुळे अजित पवारला आपण सगळ्यांनी पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीतनं शपथ घेऊन सांगूया, जोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला जाणार नाही तोपर्यंत अजित पवारला फिरू दिला जाणार नाही।